नव्याने झालेला असर सांगत आहे। अरे तुमच्या दरवाजावरचे अशोक चक्र, तुमच्या दरवाजावरचे अशोक चक्र, अरे हे एक जय भीम वाल्याचं घर सांगत आहे। हे जय भीम वाल्याचे घर सांगत आहे। वा वा वा। आणि म्हणून म्हणायचं आहे, बौद्ध जनात ह्या नवधम्माने, बौद्ध जनात ह्या नवधम्माने झालाय भारी असर। हो बौद्ध जनात ह्या नवधम्माने झालाय भारी असर। 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 बौद्ध जनात ह्या नवधम्माने, बौद्ध जनात ह्या नवधम्माने झालाय भारी असर। हो झालाय भारी असर, झालाय भारी असर। बौद्ध जनात ह्या नवधम्माने, बौद्ध जनात ह्या नवधम्माने झालाय भारी असर। कसा? अशोक चक्र सांगत आहे, अशोक चक्र सांगत आहे, जय भीम वाल्याचं घर। ओ अशोक चक्र सांगत आहे, जय भीम वाल्याचं घर। 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 या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ॲग्रोनायझर, महाराष्ट्रातील लाडके कवी गायक आमचे मोठे बंधू आहेत माननीय अशोकजी भगत सर, ह्यांच्याकडून एक मला आशीर्वाद मिळाला आहे। आणि हा आशीर्वाद एका कलाकाराकडून दुसऱ्या कलाकाराला मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली। आणि त्यांच्या प्रेमापोटी माझ्यावर फार प्रेम करतात ते, त्यांच्याकडून एक असा आगळा वेगळा मला आशीर्वाद मिळाला, आभारी आहे। तेव्हा अशोक चक्र सांगत आहे, जय भीम वाल्याचं घर। अशोक चक्र सांगत आहे, जय भीम वाल्याचं घर। अशोक चक्र सांगत आहे, जय भीम वाल्याचं घर। गीताची पहिली मात आहे, कलिंगाच्या सजिंभाऊ, कलिंगाच्या युद्धामध्ये जे, कलिंगाच्या युद्धामध्ये जे, कलिंगाच्या युद्धामध्ये जे, कलिंगाच्या युद्धामध्ये जे, ह्या रक्ताचे वाहिल पाट, ह्या रक्ताचे वाहिल पाट, ह्या रक्ताचे
ह्या रक्ताचे वाहिले पाठ. कारण जेव्हा कलिंगामध्ये आणि अशोक सम्राट राजांच्या सैन्यामध्ये युद्ध चालू असते आणि युद्ध चालू असताना कलिंगाला संपवण्याचं काम करतात, पण दोन भंतेजी येतात आणि दोन भंतेजी त्या कलिंगाला सजीव करण्याचं काम करतात. क्या बात है, बहुत अच्छा भैया, जय भीम. कलिंगाला हा 28 वाले दोन भंतेजी त्या कलिंगाला सजीव करण्याचं काम करतात आणि ती बातमी सम्राट राजाकडे जातात, अशोक सम्राट राजाकडे, की आम्ही कलिंगाला संपवण्याचं काम करत आहोत. पण तिथे दोन भंतेजी येऊन त्या कलिंगाला सजीव करण्याचं काम करीत आहे. तेव्हा राजे येतात आणि त्यांना प्रश्न विचारतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही हे काय करतात. तेव्हा भंतेजी म्हणतात, आम्ही बुद्धाचे शिष्य आहो, आम्ही भंतेजी आहो. आम्हाला बुद्धाने सांगितलं की मारणाऱ्यापेक्षा वाचविणारा सगळ्यात श्रेष्ठ असतो रे. आणि तेव्हाच सम्राट अशोक राजाने तलवार फेकली आणि बुद्धाला शरण गेले. आणि म्हणून कलिंगाच्या युद्धासाठी जरी तो कटिबद्ध झाला, कलिंगाच्या युद्धासाठी जरी तो कटिबद्ध झाला आणि रक्ताचे पाठ पाहून जरा तो स्तब्ध झाला. अरे कापलेल्या धडावर भिक्षू जेव्हा उपचार करीत होते, कापलेल्या धडावर भिक्षू जेव्हा उपचार करीत होते, तेव्हा सम्राट अशोक राजा बुद्ध झाला, सम्राट अशोक राजा बुद्ध झाला. आणि म्हणून कलिंगाच्या कलिंगाच्या युद्धामध्ये जे, कलिंगाच्या युद्धामध्ये जे ह्या रक्ताचे वाहिले पाठ, या रक्ताचे वाहिले पाठ, या रक्ताचे वाहिले पाठ. आणि मग अशोक राजा सम्राटाने, अशोक राजा सम्राटाने धरली मग बुद्धाची वाट, धरली मग बुद्धाची वाट, धरली मग बुद्धाची वाट, धरली मग बुद्धाची वाट. आणि मग क्या बात आहे दादा, जय भीम. आमचे राजूभाऊ तेलतुंबळे भालार वसाहत ह्यांच्याकडून 100 रुपयाचं धम्मदान मिळालं आहे. आणि त्यांचाच काल ॲक्सिडेंट होता त्यांची म्हणजे निसर्गाने त्यांना टाळलं. त्याचं कारण त्यांचे पुण्यकर्म चांगले आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती लाभो, त्यांचं कल्याण हो, ही तथागतासमोर मी याचना करतोय. आणि आमच्या दादाकडून 100 रुपया धम्मदान मिळालं आहे. दादा ऋणी आहे, आभारी आहे. तेव्हा अशोक राजा सम्राटाने, अशोक राजा सम्राटाने धरली मग बुद्धाची वाट, धरली मग बुद्धाची वाट, धरली मग बुद्धाची वाट. आणि मग त्या वाटेने जथा भीमाचा, त्या वाटेने जथा भीमाचा सुखात आयुष्यभर हो, त्या वाटेने जथा भीमाचा सुखात आयुष्यभर, त्या वाटेने जथा भीमाचा सुखात आयुष्यभर. अशोक चक्र सांगत आहे जय बुद्धाचे घर, अशोक चक्र सांगत आहे जय बुद्धाचे घर. वा वा.
काकाजी सामाजिक चळवळीमध्ये फार त्यांचं योगदान आहे. श्री गुणवंतरावजी खैरे यांनी मला आशीर्वादाच्या रूपाने दान दिलं आहे. ऋणी आहे काकाजी. तसेच आमचे बंधू चहान पोरसोळ्यावरून आलेले आहेत. ते सुद्धा सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं सुद्धा फार मोठं मोलाचं योगदान असतं आणि ते चहान पोरसोळ्यावरून आलेत, कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. त्यांनी सुद्धा मला 100 रुपयाचं धम्मदान दिलं आहे. तेव्हा ऋणी आहे दादा, धन्यवाद, आभारी. तेव्हा जास्त वेळ घेणार नाही. गीताच्या शेवट पंचशिलेचे पंचशिलेचे तंतोतंत पंचशिलेचे तंतोतंत पंचशिलेचे तंतोतंत पंचशिलेचे तंतोतंत ज्यांनी ज्यांनी पालन केले ज्यांनी ज्यांनी पालन केले ज्यांनी ज्यांनी पालन केले पंचशिलेचे ज्यांनी ज्यांनी पालन केले आणि मग त्या बुद्धाच्या विकासामधून त्या बुद्धाच्या विकासामधून त्या बुद्धाच्या विकासामधून आज आमच्याकडे महालमाडी, गाडी, बंगला, साडी, चोळी सगळं वैभव प्राप्त झालं. कुणामुळे? बाबासाहेबांमुळे. बोला बरं एकदा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खरोखर बाबासाहेबांचे फार आमच्यावरती उपकार आहे. अंगाची कातडी जरी सोलून त्यांच्या चरणावरती ठेवली तरी कमी आहे, म्हणून आवाज कमी येऊ देऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता बोललो असतो, बोलायला खूप आहे माझ्याकडे, पण नाही बोलणार कारण वेळ फार कमी आहे, कलाकार भरपूर आहेत. पंचशिलेचे तंतोतंत पंचशिलेचे तंतोतंत तंतोतंत. वा वा. आमचे मित्र चंद्रमणीजी दसोळे, गुजरी नागठाणा, आमचे बालपणीचे मित्र आहेत. ह्यांच्याकडून 100 रुपयाचं धम्मदान मिळालं आहे. तेव्हा जे काही कार्यकर्ते बाहेरगाववरून आलेले आहेत, कलाकार आलेले आहेत, त्यांचे एकदा टाळ्यांनी स्वागत होऊ द्या. वा 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 वा, क्या बात आहे. या या. आमचे तेलंग सर फार आमच्यावर प्रेम करतात. ह्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान मिळालं आहे. आभारी. ज्यांनी ज्याने तंतोतंत तंतोतंत ज्यांनी ज्याने पंचशिलेचे तंतोतंत ज्यांनी ज्यांनी पालन केले ज्यांनी ज्यांनी पालन केले ज्यांनी ज्यांनी पालन केले. आणि मग त्या बुद्धाच्या विकासामधून त्या बुद्धाच्या विकासामधून काही वरच्या पदास गेले काही वरच्या पदास गेले काही वरच्या पदास गेले. वंदनाताई मोडकरे या आमच्या भगिनीकडून 200 रुपयाचं धम्मदान मिळालं आहे. पार्टी आभारी आहे. तेव्हा पंचशिलेचे तंतोतंत ज्यांनी ज्यांनी
पालन केले ज्यांनी ज्यांनी पालन केले ज्यांनी ज्यांनी पालन केले आणि मग त्या बुद्धाच्या विकासामधून त्या बुद्धाच्या विकासामधून काही वरच्या पदास गेले काही वरच्या पदास गेले काही वरच्या पदास गेले आणि मग मेनिदासाच गातोय गान मेनिदासाच गातोय गान या गीताचे कवी माननीय मेनिदासजी गवळी यवतमाळ वरून लिहितात मेनिदासाच गातोय गान मेनिदासाच गातोय गान जय भीम वाल्या समोर हो मेनिदासाच गातोय गान जय भीम वाल्या समोर हो मेनिदासाच गातोय गान जय भीम वाल्या समोर मेनिदासाच गातोय गान जय भीम वाल्या समोर बौद्ध जनात ह्या नवधम्माले बौद्ध जनात ह्या नवधम्माले झालाय भारी असर हो झालाय भारी असर हो झालाय भारी असर बौद्ध जनात ह्या नवधम्माले बौद्ध जनात ह्या नवधम्माने झालाय भारी असर अशोक चक्र सांगत आहे अशोक चक्र सांगत आहे जय भीम वाल्याचं घर हो अशोक चक्र सांगत आहे जय भीम वाल्या